मनपा निवडणुकांचा प्रचार शिगेला. मुख्यमंत्री फडणवीसांच्या नागपूरमध्ये 3 ठिकाणी प्रचार सभा. एकनाथ शिंदे आणि अजित पवार सुद्धा प्रचाराच्या मैदानात, तर उद्धव ठाकरेंकडून शाखा भेटीचा कार्यक्रम. ठाकरे बंधूंची आज संयुक्त मुलाखत. संजय राऊत आणि महेश मांजरेकर यांच्यासोबत संवाद. महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काय बोलणार, याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष. मुख्यमंत्री फडणवीसांची 8 जानेवारीला प्रकट मुलाखत. उपराजधानी नागपूरमधल्या हॉटेल सेंटर पॉइंटमध्ये मुलाखत. बिनविरोध निवड सरळ मार्गाने नाही हे स्पष्ट दिसतंय. आयोग सत्ताधाऱ्यांचा एजंट म्हणून काम करतंय. संजय राऊतांचा हल्लाबोल. निवडणूक आयोगच बरखास्त करण्याची मागणी. निवडणूक रणधुमाळीमध्ये राज ठाकरेंना धक्का. वॉर्ड 194 मधून उमेदवारी न मिळाल्यामुळे नाराज असलेले संतोष धुरी भाजपच्या गळाला. काल रात्री फडणवीसांना भेटले, आज भाजपमध्ये प्रवेश करणार. समरजित घाटगेंचा भाजपमध्ये प्रवेश लांबणीवर. फेब्रुवारीमध्ये प्रवेश होण्याची शक्यता. मनपा निवडणूक आणि मुख्यमंत्र्यांच्या दावोस दौऱ्यामुळे प्रवेश लांबणीवर. शरद पवार यांचे होऊ शकले नाहीत, ते नांदेडकरांचे काय होणार. असदुद्दीन ओवेसी यांचा अजित पवार यांच्यावर हल्लाबोल. केवळ आडनाव पवार असल्यामुळे जेलमधून बाहेर असल्याचाही टोला. आमदार संग्राम जगताप बॉडीगार्ड आणि पीएमकडून विरोधी उमेदवारांवर दबाव टाकतात. सुषमा अंधारेंचा आरोप. उमेदवारांच्या घराबाहेरचा बॉडीगार्डचा रिव्हॉल्व्हर सोबतचा व्हिडिओ पोस्ट. छत्रपती शिवाजी महाराज पाटीदार समाजाचे होते. सुरतमधल्या मेळाव्यात केंद्रीय मंत्री CR पाटलांचं वादग्रस्त विधान. मनपा निवडणुकांच्या तोंडावर विधानामुळे नवा वाद. छत्रपती शिवाजी महाराजांना जातीमध्ये अडकवू नका, ते विश्वपुरुष आहेत. संजय राऊत यांचा CR पाटलांवर घणाघात. निवडणुकीच्या तोंडावर मराठी माणसाला डिवचण्याचा प्रयत्न होतोय, राऊतांचा आरोप. पालघरमध्ये मेडिकलच्या विद्यार्थिनीची रॅगिंग. विद्यार्थिनीला नमाज पठण करायला लावल्याचा बजरंग दलाचा आरोप. बाणा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल.